नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. बघा सकाळचं वातावरण आहे. तुम्हाला तर म्हणलंय आम्ही पहाटे उठलो होतो. बघा आम्ही चौघं जाणार आहे बाहेर. स्वयंपाक ते बनवलाय बघा, घेऊन जायचं आहे. आणि ह्यांचं चालू आहे बघा हे चार वाढायचं. तुम्हाला तर मी सांगितलं होतं बघा, हे मका घेतली पेरून, नाका तेवढी बांधायची राहिली ती, म्हणून ह्यांनी चालू आहे ह्यांचं काम. आम्ही स्वयंपाक करूच तर म्हणलं मी सार ओढून येतो. होय वा आय झाले वर काही झालं तर चला. चला असं चला गाय, चला की जरा फ्रेश व्हा, आंघोळ करायची अजून. हां कसलं भारी वातावरण आहे बघा सकाळचं. आज पहाटे उठल्यामुळं साधारणतः 6 वाजले ते बघा. कसं बघाय की पक्ष्यांचा आवाज, ती शांत असं वातावरण आहे. कोणाचा आवाज नाही काय नाही, फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय बघा. आणि तिथं साईडलाच बघा आमच्या शेजारी मका टाकली आहे. पाखरं राखायसाठी आलेली इथे बघा. हा हो म्हणाय चालू आहे. कसं बघा एकदम मस्त वातावरण आहे. हे मागचं वातावरण होय व बाद झालं व. चला 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 आपल्याला परत पुढं जायला उशीर होतोय. परत आले करू की चला. त्यात पोरं पण घरी एकटीच येते बघा. सगळा लोड त्यांच्यावर आहे. काय जनावरांचं ती बघायचं ती सगळं त्यांच्याकडे आहे. कारण चौघच्या चौघं जाणार आहे आणि ती पण गाडीवर जाणार आहे. होय व केलं तर बरं का. व मागच्या बारीनं पण आम्ही गेलतो शिंगणापूरला, त्यावेळेस सगळं घरचं पोरांनीच बघितलं होतं बघा. त्यांच्या जीवावर तर चाललोय बघा सगळं हे करून. घरी कोण तर लागतेच की. लावली वैरण काढायला शाळेतनी, कटर करून ठेवायचे. हां पावसा पाण्याचं म्हणलं न्यावावी कटर करावी. तायला विचारलं 2-3 दिवस शाळ्यांचं इतकं वनवास सुटलं बघा. गेलतो बाहेर, तुम्हाला तर माहीत आहे कामानिमित्त बाहेर गेलतो. तिथनं परत शिंगणापूरला गेलो, तिथं दर्शन घेतलं. 2 दिवस काय नाही त्यांची नुसती आंबळ उठली शाळेची. मग म्हणलं त्यांनी ना काळजी करा ना, आपल्याला तर करावं लागतंय. म्हणून ताईकडे गेली. पहिल्यांदा ताईला म्हणलं काय थोडी वंडी आणखी तोडून आणि थोडी कटर करते म्हणलं. ह्याचा म्हणल्या तू काही विचारायला लागली वे, मी ते आपलं कटर करून टाकते. असं जर चारडांची आंबळ उठलं कसं त्याला हे करायचं. व्यवस्थित हात्या चालवायचा असतो. आता व्यवस्थित काय बघा, तोडायची तशी तुडती आहे ती तुम्हाला एका ठोक्यातच एक ताट तुटला. तुटाव बर अशी तोडत बसल्यावर कसं तुटायची. तुटतंय काना काना तोडाय, टाकते आता काना काना तोडून झाली पाहिजे वैरण ग. काना काना एक बिंडाच काढती. होय होय एक बिंडा खातेली शेरड. खाते दे किती खायची शेरड. घेतली बघा मका टाकून. आज अजून चला की काम आहे. ही वैरण नेऊन ते वडाय जाई की. टायमिंग लय झाली की आता का वडायचं. टायमिंग कशाचं, आज टाकरी आबाळ आले, पाऊस नाही आला, आपलं शिरवाळ वातावरण आहे दुपारचं. आणि पाऊस पडले पण नाही वडायचा. काय आता नाक म्हणजे जोडायची काय दंड राहिला तेवढा. नाक खाल्ली वरली वडून दंड तेवढा. दंड राहिला तर चालतंय, ते काय नाही अडचणी आहेत. खोऱ्यानं करायचं. खोऱ्यानं करायचं. मग एक वर किती आहे अजून, त्याच्या खाली एक तुकडा आहे ती वडायचा आहे. कविता ताईनं आम्ही संगत घेतली बघा वडून. पोरांनी काय त्यांचं काम करून घेतलं. त्याने घरचं बघस तर पोरं तर एवढी कामाची येते बघा. आली त्यांनीच दंड पण त्यांनीच तयार केलाय. अगं घ्यावं लागते अजून. आपण मका टाकली खरं, पावसाचं वातावरण झालंय पण पडाव पाऊस. हो पाऊस नाही पडेल तेवढं मका उगवते ग. उगवते तिकच काय, आणि पाण्याशिवाय उगवत नाही म्हणते ते. पाणी असून काय करायचं, जमिनी धग जेवढी असेल तेवढी मका उगवत असते फास्ट. उगवत असते. लय पाऊस पडून काय करायचं, लय पावसानं मका उगवत नसती, पिवळी होती आणि माती चुपून बसती. त्यामुळे ते बी खाली ही होऊन बसते. काय मला नीट तुट नाती की जास्त चिलबिलच व्हायला लागली. नीट ठोका टाकायचा असतो. आता नीट कसला ठोका टाकू. अरे शेतकरी बायको म्हणल्यावर काम व्यवस्थितच झाली पाहिजे.
लग्न आधी कळलं नाही काय हा विचारावं तुम्ही शेतात काम करता का तुम्हाला आईला येतंय ती का काय वर? सांगते ती काय कोण नुसतं आलं काय विचारलं हो तुम्ही मला नाव विचारलं शिक्षण किती झालंय घरचा स्वयंपाक येतो का एवढं विचारलं मग मी पण मला जेवढं येते तेवढं सांगितलं आता मग काय आता तुला माहित नाही शेती आहे म्हणून तर दिली तुला अहो काय ठिकाणी कसं आहे माहिती आहे का शेती असल्या तर शेतात काम करत नाही तर काय काय मुली बरं का हम्म. मग मला पण वाटलं वय वय शेतात काम नसल आपल्याला हाय तेवढं पिकवलंच पाहिजे ना हे पिकवायचं आलंय ना बघा तोड तोड थोड थोड बोलण्यातच पटायचं आहे मला तुझ तेवढी बोलण्यात पटायचं आणि हाय. तुम्ही कशात पास आहे आम्ही काय हो मला असं तोडायला लावले आणि स्वतः खुशाल उभा राहिला या एखादा म्हणला असता अगं तू कशाला तोडती माझी मी तोडतो चला अजून मला लय काम आहे सारट्ट वाढायला जायचं तुला काय तस काम आहे कसं आहे किती काम आहे माझं? बघ गे दाखवतो तुला किती काम आहे किती वाढले तर म्या बर तुला एक पिंडी तोडणं होईना वैरणीची पिंडी आता ही पिंडी नाही तर काय ती वैरण तवा ती पिंडी होती तयार दुप्पट म्हणजे एक पिंडी अं, तोडू काय काना 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 तोड की जरा उपसून घेतले परत ते फुटून येत नाही बरं का? हा आता ती काय पाऊस पडला म्हणजे ही फुटून येणार वैरण वैरण फुटली आणि ज्वारीची तेवढी तशी वैरण होती हा फुटून येते फुटून येते दुसरी येत नाही मग आपल्याला काय तोडा 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 असं पटापट पटापट तोडा चालू आहे बाबा पटापटा तोडा म्हणजे मलाच जुळत नाही म्हणायचं हो हात्या टाकेल तिथं वैरणच कसली पाहिजे बर अशी कामं केल्यावर कसं व्हायचं कामं करताना सगळी करायची माणसाला मग आम्ही काय सरळ नाही वाकडं करीतो काय काम अरे काय तू वैरण उचलून काढायला लागली पेंडी कसली भारी बघा उंचच्या उंच वंडी आहे. आपली नाही बरं का मित्रांनो कविता ताईचे आपण काय थोडी आपल्याला लागण्यापुरती आपण त्यांना मागून न्याय लागली बघा मी पण बिचारी नाही होय म्हणली नाही बरं का शेळ्यांकरता म्हणली न्या म्हणली कारण शेळ्या 2-3 दिवस झालं जरा कसं आहे पोट भरून मिळत नाही त्यांना कसं आहे आम्ही बाहेर असल्यामुळं होय वा हा बोलाय का तुमच्या नादातच आहे अगं थोडं बी बाया काम केल्याशिवाय कसं असतं करा करा काम करताना बोलून चालतं काय बोलणं काम संग होत नसतं काम ते कामच असतं काम ते कामच असतंय का कसं फास्ट तोडते ते बघा की माल नाही जुळत बघा एवढं अजून आता ह्याला पेंडी झाली म्हणते आता ही कटर करायची हो आपल्याला नेऊन